दंडवत हो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। तत्रापि तो सुरनरा स्तवनीय सर्वा जीव स्वभाव गुण सिंधुन वर्णितापै। जीवा मना शिरसना श्रवणा कदापि नाही पवित्रपण हो कथितो मनोनी। नाही पवित्रपण हो कथितो मनोनी। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। मागच्या अवसरामध्ये लखुबाईसांनी स्वामींना एक प्रश्न उपस्थित केला की बाईसा तुमच्या सन्निधानात असताना, बाईसा तुमची नेहमी सेवादास्य करत असताना तिच्या ठिकाणचा जो तमगुण होता तो तमगुण नष्ट का झाला नाही? त्यावर देव काय म्हणतात, म्हातारी तमाचा मोठाळा गा. म्हातारी म्हणजे बाईसा, तमाचा मोठाळा गा म्हणजे त्यांच्या ठिकाणी तम स्वरूपाचं एक मोठं गाठोडच होते. पण ते कसं गाठोड होतं की चांगल्या गोष्टीमुळे ते तमतम करायचे. परंतु देव काय म्हणतात की त्यांना एक शेवडा परमेश्वराच्या ठिकाणी भजन क्रिया घडली होती, म्हणजे एक कलिकेचं प्रेम त्यांना मिळालं होतं. परंतु त्या ज्या परमेश्वराच्या ठिकाणी त्यांना प्रेम मिळालं किंवा ज्या परमेश्वराच्या ठिकाणी दास्य केलं पूर्वप्रसवात म्हणजे पूर्वजन्मी, त्यावेळी सुद्धा त्यांनी तिथं तमतमच केलं. आणि तोच प्रसव आमच्या ठिकाणी म्हणजे आमच्या सन्निधानात आल्यावर सुद्धा ते तमतमच करतात. त्याच्यामुळं ह्याच्यावर काही पर्याय नाही. हा एक पूर्वप्रसवाचा एक भोग असतो, तो प्रत्येकाला भोगावाच लागतो. स्वभावाशी नाश नाही असे बी देव म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वभावाला नियंत्रित करता येते असं बी म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत, नियंत्रित करता बी येते आणि नाश बी नाही. पण नियंत्रित कसं करायचं ते स्वामींनी सविस्तर लखुबाईसाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर आजची जी लीळा आहे ती आजची लीळा म्हणजे कुणाचा प्रमाद घडला किंवा प्रमाद म्हणजे दोष, त्या दोषातून परमेश्वर एखाद्या जीवाला कसं मुक्त करतात किंवा कसं सोडवतात त्याच्यावर एक मार्कंडाची एक छोटीशी लीळा आहे. मार्तंड हा बाईसांचा भाचाच होता. तर त्याला खोटं बोलण्याची अति वाईट सवय होती. कारण स्वामीच्या सन्निधानात जरी तो होता तरी तो शब्दागणित स्वामीशी खोटं बोलायचा. त्याला हे समजत नव्हतं की स्वामी परमेश्वर अवतार आहे, सर्व जाणते आहे, सृष्टीकर्ते आहेत, सृष्टी व्यवस्था करणारे बघणारे आहेत. अशांच्या समोर आपण खोटं बोलणं हे किती लपणार? आपण परमेश्वराच्या पुढं काही लपवू शकत नाही. जीव जीवाच्या पुढं लपवल पण परमेश्वराच्या पुढं लपवू शकत नाही. पण त्याची जी खोड होती ती काही जात नव्हती. तो प्रत्येक शब्दागणित खोटं बोलायचा. स्वामीला त्याचा खूप राग होता. पण बाईसा नेहमी काय म्हणायची की माझ्या मार्कंडाचं काहीतरी माझ्या मार्कंडाला तुमच्यापासून काहीतरी लाभ झाला पाहिजे. देव म्हणतात आम्ही त्याला लाभ द्यायला तयार आहे, पण तू घेत नाही तर आम्ही काय करणार? म्हणजे परमेश्वर त्याचं चांगलं व्हावं असे परमेश्वराचा दृष्टिकोन होता. परंतु त्याचा स्वभाव असा होता की तो स्वामींना प्रसन्न करू शकत नव्हता. पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीला तो खोटं बोलायचा, त्याच्यामुळे स्वामींना खंती होती. तर असाच एक प्रसंग स्वामीच्या ठिकाणी त्याला घडला. तो काय पहा, खोटे बोलण्याच्या बोलून तरी तो कबूल करत नसे, म्हणजे अंगी लावायचा. म्हणजे कोणती गोष्ट एखादी खोटं जर बोलला तर तो रेटून बोलायचा की नाही नाही जी असंच आहे तसंच आहे.
स्वामी त्याला 2-2, 3 वेळा म्हणायचं, खरं सांग काय ते. तो म्हणायचं नाही असंच आहे. म्हणजे रेटून बोलायची त्याला सवय होती. मागे एकदा त्याने असेच सीमा गाठली. म्हणजे परमेश्वर काय, आमचे स्वामी काय म्हणतात, त्याने असंच अतिरेक केला. काय अतिरेक केला पाहू आपण. एके दिवशी आम्ही खडकावर उत्तराभिमुख आसनी उपविष्ट होतो. म्हणजे देव एका ठिकाणी खडकावर बसलेले होते आणि बसलेला असताना हा मार्कंड काय झाला, भिक्षा मागून आला. भिक्षा घेऊन आला, जोळी दृष्टिपोत केली आणि आम्ही त्याला विचारलं, का हो तुम्ही कोठे गेले होते भिक्षेला. आता त्याने भिक्षा मागून आणली, दृष्टिपोत केली, सर्व काही झालं. पण परमेश्वराने त्याला स्वामीने त्याला सवाल केला की तुम्ही भिक्षेला कुठे गेले होते. तर तो स्वामींना काय म्हणतो, जी ब्राह्मणीला गेलो होतो, म्हणजे ब्राह्मणी गाव आहे तिथं मी गेलो होतो. मार्कंड रेटून खोटा बोलला. वास्तविक तो वाडेगावला गेला होता, म्हणजे ओळखीच्या ठिकाणी गेला होता. बरं जाऊ द्या, काय हरकत नाही, ओळखीच्या ठिकाणी गेलं तरी ठीक आहे. परंतु त्या वाडेगावला आणि वरखेडला भूतानंदाची लेक राहत होती. मग तिच्या घरी तो मस्त नहावून झोपून उठून आला. म्हणजे तिथं मस्त झोप काढली, आंघोळ केली आणि मग उठून भिक्षा घेऊन स्वामीकडे आला. आम्ही त्याला म्हणालो, मार्कंडा तुम्ही आमच्याशी नेहमीच खोटे का बोलता. कारण तो गेला होता खरा कुठं, वाडेगावला, आणि देवाला काय म्हणला, मी गेलो ब्राह्मणीला. ते खोटं बोलला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोटं बोलून भिक्षेला असं काही नियम नाही की कोणाच्या घरी जायचं, तिथं झोपायचं, मग आंघोळ पांघोळ करायचं, मग विश्रांती घ्यायची आणि मग निवांत संध्याकाळी यायचं. म्हणजे हा दुपारी गेलेला भिक्षेला हा संध्याकाळी आला. म्हणजे हा दुसऱ्यांदा खोटं बोलला. मग या 2 गोष्टीवरनं स्वामी त्याच्यावर उदास झाले. परत तो देवाला काय म्हणतो, मी कशाला खोटं बोलीन, मी खरंच ब्राह्मणीला गेलो होतो. मार्कंड तरी धिटाईने तो खोटंच बोलत राहिला. तो म्हणायचा नाही मी ब्राह्मणीलाच गेलो होतो. आणि देवाने जाणलं होतं की हा वाडेगावला गेला होता, हा ब्राह्मणीला नव्हता गेला. पण हा किती खोटं बोलतो पहा. आणि एक शब्द खोटं बोलत नाही, त्याच्यासोबत ते पाठवायसाठी दुसऱ्या शब्दांनी तुम्ही खोटं बोलतो. काय हो, याला प्रमाण काय आहे का, म्हणजे ह्याला पुरावा काय आहे का, असं देव त्याला म्हणतात. तो हो जी. मार्कंड त्या गोष्टीला बी तयार झाला. हो म्हणे, त्याला पुरावा बी आहे म्हणे. म्हणजे आता काय पुरावा आहे पहा. मग घाला या पाण्यात हात. मग एक पाण्याचं भरलेलं भांडं होतं आपल्या स्वामीच्या समोर आणि त्या भांड्यात त्याला काय म्हणले, हात घाला. म्हणजे तू खरं किती, आपण नाही का म्हणतो उकळत्या तेलात हात घाला, त्याचं सत्व पाहायसाठी करतात ना लोक. जर तो उकळत्या तेलात जर हात नाही भाजला तर तुझं खरं आहे, आणि उकळत्यात हात भाजला तर तू करतो ते खोटं आहे, म्हणजे तू दोषी आहे असा त्याचा अर्थ. परंतु इथं आमच्या स्वामींनी एक सात्विक कार्य दाखवलं. काय दाखवलं की एक साधं पाणी आहे, भांडं आहे पाण्याचं, आणि त्याच्या पाण्याच्या भांड्यात फक्त हात घाल म्हणजे. आम्ही म्हणालो तरी मार्कंड माघारी घ्यायला तयार नव्हता. हो काळजी म्हणून त्याने डायरेक्ट पाण्यात हात घालायला सुरुवात केली. देवाला माहिती ह्या पाण्यात हात घातल्यावर काय होईल ते, देव सर्व जाणते. पण त्याने जाणून बुजून काय केलं, त्या पाण्यामध्ये हात घालायचा प्रयत्न केला. तितक्यात त्याचा हात श्रीकरी धरून आम्ही वरच्यावर धरीत म्हणालो, मार्कंडा तुम्ही काय करता आहात हे तुम्हाला समजतं. आम्ही तुम्हाला पाण्यात हात घाला म्हणजे तुम्ही लगेच पाण्यात हात घालता, पण ह्या पाण्यात हात घातल्यावर काय होईल याचा विचार केला का तुम्ही. आम्ही का सांगतो तुम्हाला पाण्यात हात घाला, की तुम्ही खरं किती बोलता, खोटं किती बोलता हे आम्हाला प्रमाण पाहिजे. तू म्हणतो ना मी प्रमाण देतो, मग तुम्ही जर ह्या पाण्यात जर हात घातला असता तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे, मला कल्पना आहे. एक तर खोटं बोलता ते बोलता आणि वरून प्रमाण देण्यासाठी पाण्यात हात घालतात. अहो हे साधारण पाणी नसून तुम्ही जर हात घालून पाहत असाल तर तुमचा तेवढा हात जळून खाक होईल. एवढं भयानक काय शिक्षा. म्हणजे त्याला देवाने एवढी भीती घातली की ज्या पाण्यात हात घातल्यानंतर हात जळून खाक होईल अशा पाण्यात सुद्धा तो हात घालायला तयार झाला. म्हणजे स्वामीशी तो इतकं खोटं बोलत होता की स्वामीला तर खंती आलीच, पण तू प्रत्येक शब्द रिटून बोलायचा.
म्हणून जे रेटून बोलणारे, खोटं बोलणारे जी लोक असताना त्यांना कुठेतरी शिक्षा होतेच, ती काही चुकत नाही, त्याला ती देवता भोगवती. पण आता हे परमेश्वराच्या सन्निधानात बाईसाचा भाचा जवळचा म्हणून देवाने त्याला खूप वेळा सांभाळून घेतलं, पण त्याचा तो स्वभाव काही जात नव्हता खोटं बोलायचं. एक तर म्हणजे आमच्याशी खोटं बोलता आणि वरून प्रमाण द्यायला तयार होता. म्हणजे खोटं बोलता ते बोलता आणि पाण्यात हात घालून हात जोडून खाक होईल का काय होईल याचा सुद्धा विचार करत नाही, असं प्रमाण तुम्ही देता. म्हणजे याचा आता तुम्ही किती अतिरेक वागता. हा झाला प्रकार ऐकून बाईसनी त्याच्यावर चांगलाच पट्टा फिरवला. मग बाईचा तर पहिलंच तमतम करणारे, म्हणजे ह्यांनी असा हा उद्योग केल्यानंतर, देवाला दुखवल्यानंतर बाईसा त्याला खूप बडबडल्या. जोगेश्वरी अवस्थान, त्याच्यानंतर आमचे स्वामी खडकुलीवरना जोगेश्वरीला गेले आणि अवस्थान म्हणजे तिथं काही 15 दिवस थांबले तिथं, म्हणून त्याला अवस्थान म्हटले. पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली. नदीला पूर येण्याची शक्यता होती. नदी काठी राहणे योग्य नव्हते म्हणून आम्ही खडकाळी सोडली. मग देवाने काय केलं तर नदीला पूर येणार, मग खडकुलीला थांबून कसं चालेल, कारण पूर आला तर आपल्याला पलीकडे जाता येणार नाही, अलीकडे जाता येणार नाही. पण त्याच्या अलीकडे जोगेश्वरी गाव आहे. 2 जोगेश्वरी आहेत, एक रान जोगेश्वरी आणि एक गाव जोगेश्वरी. हे आम्ही खूप पूर्वी काळी केलेली स्थान आहे. 1972 साली दुष्काळात ज्यावेळेला जायकवाडीच्या धरणाचं काम चालू होतं त्यावेळी आम्ही स्थानं केली खडकुलीची. तर सांगायची गोष्ट म्हणजे की देव त्या जोगेश्वरीला आले, म्हणजे खडकुली सोडली आणि जोगेश्वरीला आले आणि आमचे पूर्वीच्याच गुंफेत आम्ही 15 दिवस वास्तव्य केलं. म्हणजे स्वामींनी पूर्वीच तिथे गुंफा केलेली होती, त्या गुंफेतच देव काय झाले जोगेश्वरीला थांबले. एकाईसा भक्त परिहासू, भक्त कोणाला म्हणावे, म्हणजे एकाईसावरनं हा विषय निघाला की देव काय म्हणतात भक्त कोणाला म्हणावे. कारण एकाईसा म्हणजे मी भक्त होईन स्वामींना म्हणली, पण आम्ही शेजारच्या गावात जाऊन राहू म्हटली. तर देव काय म्हणतात असा भक्त नसतो. जो खरा भक्त आहे तो परमेश्वराच्या सन्निधानातच राहतो, आणि जर परमेश्वर त्याला सोडून दिले तर तो काय होतो, एका क्षणामध्ये आपला देहाचा त्याग करतो, म्हणजे प्राण त्याग करतो, म्हणजे आपलं देह सोडतो, त्या पुढीतून जीवात्मा बाहेर पडतो. इतका तो त्याला विरह भरते. जसं महादेव भक्त होता, बाईसा होत्या, तसं त्याला भक्त म्हणतात. तर त्या एकाईसाला भक्ताबद्दल आमच्या देवाने काय केलं, भक्ताचं काय महत्व आहे किंवा भक्त कुणाला म्हणावं, भक्त कसा असतो ह्याविषयी इथं देव सांगतात. एके दिवशी आम्ही बाहेर पट्टी चिऱ्यावर घडलेल्या दगडी चिरावर आम्ही आसनी उपविष्ट होतो. देव एका ठिकाणी बसलेले होते जोगेश्वरला एका खडकावर, आणि नागदेव सगळे भक्तिजन विटा वाहत होत्या. आता स्वामी आमचे भक्तिजनाकडून नेहमी काही ना काहीतरी व्यापार करून घेत राहायचे. कुठं गुंफा बांध, कुठं सांडोवा बांध, कुठं गुंफा बांधायचं, अशा अनेक कामं देव, कुठं विटा व्हायच्या, कुठं विटा बनवायच्या, असे नेहमी देव काही ना काहीतरी या भक्ताकडून कर्मनाश होण्यासाठी त्यांच्याकडनं व्यापार करून घ्यायचे. तर असे काही भक्त म्हणजे नागदेवाचार्य आणि नागदेवाच्या सोबत काही भक्तिजन होते, ते असे सगळे म्हणून काय करत होते, विटा वाहत होते. देमाईसा आणि तिची सांगातीन एकाईसा आमच्या जवळ येऊन बसल्या. आता ही देमाईसा आणि एकाईसा या दोघी काय होत्या, एक प्रकारचे जसं आपण म्हणतो ना जोडीदारी किंवा मैत्री, अशा ते एक दोघी नेहमी स्वामींच्या दर्शनाला यायच्या. आणि तशा त्या नेमक्या त्यावेळेला त्या आल्या होत्या आणि स्वामींच्या जवळ येऊन बसले. आम्ही देवाईसाला विचारले, बाई आम्ही जर राजे झालो तर तुम्ही काय कराल, आहे की नाही. आपण नाही काय एकामेकाला विचारतो, मी आमदार झालो तर तू काय करशील, मी खासदार झालो तर तू काय करशील. आपल्या सेवकांना, आपल्या मित्रमंडळी म्हणतात एकमेकांना. तसं देव इथं देमाईसाला काय म्हणतात की का हो, आम्ही जर राजे झालो तर तुम्ही काय करता. तेव्हा देमाईसा काय म्हणते, पहा जी जी उचिताचा पाईक होईल, उचित म्हणजे श्रेष्ठ, तुम्ही राजे होणार, आणि पाईक म्हणजे आम्ही शिपाई होऊ तुमचे, असं कोण म्हणते, देमाईसा. आपला सेवक बनून आपली सेवा करीन, देमाईशी सेवक भाव व्यक्त करीत म्हणाली. म्हणजे तिने आपला भाव व्यक्त केला सेवक म्हणून. जसं
की बुवा आता तुम्ही मोठे श्रेष्ठ होणार, तुम्ही मोठ्या हुद्द्यावर होणार, तुम्हाला मोठी जागा मिळणार, मग आता तुम्ही मोठ्या हुद्द्यावर मला सेवक म्हणूनच तुमच्या जवळ थांबावं लागेल. तेवढ्यात देव एकाईसाला काय म्हणतात, मग दुसरा प्रश्न एकाईसाला केला, विचारला, बाई आम्ही देव झालो तर तुम्ही काय कराल? आता देवाईसा काय म्हणले, आम्ही सेवक हो, पाईक हो. आणि एकाईसा काय म्हणते की म्हणे आम्ही भक्त हो. जी मी भक्त होईन अशी एकाईसा पटकन बोलली. आता ती पाईक म्हणजे सेवक होणार आणि ही म्हणे मी भक्त होईन. म्हणजे दोघींचं कार्य सारखंच आहे, पण ते भक्त कुणाला म्हणावं ह्याचं विश्लेषण ह्या लीळेमध्ये आहे. आता भक्त होईल म्हणली खरी, पण पुढं काय म्हणते पाहती. परंतु तिला भक्तीचा अर्थ किंवा त्याचं महत्त्व काहीच समजलं नाही. आम्ही नागदेवाला अंगुली निर्देशन करीत म्हणालो, भक्त झालात तर मग वानेरा तुमच्याकडनं अशा काही प्रकारच्या विटा वाहून घेतील, मग तुम्ही काय कराल? तुम्ही आमचे भक्त होताल ही गोष्ट मान्य आम्हाला, पण हा नागदेवाचार्य तुम्हाला काही बसू देणार नाही. तो तुम्हाला तिथं व्यापार करायला लावा, कुठं विटा व्हा, कुठं माती व्हा, कुठं काय जो असेल तो व्यापार करावा लागेल. मग तुम्ही त्यावेळेला काय करणार? आता स्वामीचं बोलण्याचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक भक्ताच्या मनात काय विचार आहे तो त्याच्या मनातले विचार काढून घ्यायचा. एक म्हणजे तो त्याला ज्ञान आहे का नाही, का तो अज्ञानात काय बोलतो काय नाही बोलतो. आणि पुढचा जो विषय आहे सविस्तर जे काही सांगायचे ते निरोपणातून भक्तिजनांना सगळ्यांना देऊन निरोपण करून सांगायचे. तसा आता हा प्रश्न केला खरा, परंतु हे म्हणे मी भक्त होईल. पण भक्त म्हटल्यानंतर तुम्हाला नागदेवाचार्य विटा व्हायला लावाल, मग तुम्ही काय करताल? त्यावरती काय म्हणते पहा, जी तर मी शेजारच्या गावी जाऊन राहील. म्हणजे किती अज्ञानपण आहे बघा. जो भक्त आहे तो परमेश्वराला सोडू शकतो का? नाही सोडू शकत. ही डायरेक्ट काय म्हणे, नाही नाही मी काय करीन, ह्याने जर मला विटा व्हायला लावल्या तर मी शेजारच्या गावात जाऊन राहील, कारण मी भक्त आहे ना, मी भक्तीच करत राहणार, दुसरं काही करणार नाही. एकाईसाने तिच्या विचारसरणीवरून उत्तर दिले. तेव्हा हास्यशुक आम्ही नागदेवाला मागील वृत्तांत सांगून म्हणालो, वानर्या येथे एक भक्त आला आहे, पण तो म्हणतो मी शेजारच्या गावी जाऊन राहीन. हे बरोबर आहे का? असं कोणाला म्हणतात? देव नागदेवाचार्याला म्हणतात. या असा कसा हा भक्त? इथं विटा व्हायला लागेल म्हणून आम्हाला सोडून खुशाल तुम्ही शेजारच्या गावात जाऊन राहणार, याला काही भक्त म्हणता येते का? म्हणून देवाने काय केलं, अंगुली निर्देशन म्हणजे नागदेवाचार्याकडे बोट करून असे देव म्हणतात बघा, हे असे भक्त आहेत, शेजारच्या गावात पळून जाणारी भक्त आहेत. मग ती काय म्हणते पहा, देव काय म्हणतात बा, तर शेजारच्या गावी जाऊन राहीन आणि भक्त म्हणा. मग तर काय की आजकालचे भक्त हे असेच असतात. कोण म्हणतंय? नागदेवाचार्य. आपण नाही का म्हणतो की आजकालचे उपदेशी असे असतात, आजकालचे साधू असे असतात, आपण बोलतो ना सहज बोलता बोलता. त्यावर ते नागदेवाचार्य काय म्हणतात, हे आजकालचे भक्त असेच असतात. म्हणजे त्यांनी कसं कोणत्या भावनेतून बोलला की ह्यांना काही ज्ञान नाही, हे अज्ञानाने वागणारे असे भक्त आहेत. हे सध्याचे भक्त शेजारच्या गावून राहून भक्ती करणारे असतात. ते दुसऱ्याच्या गावी राहूनच भक्ती करणार, स्वतःला भक्त म्हणून घेणार. नागदेव उपहासपूर्वक म्हणाला. उपहासपूर्वक म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला टोचून बोलणं, किंवा एखाद्याला घालून पाडून बोलणं, किंवा एखाद्याला ह्यांनी बोलणं, की जसं ढोराला मुक्या प्राण्याला ज्ञान आहे पण माणसाला ज्ञान नाही, अशा प्रकारे उद्देशाने नागदेवाचार्य म्हणला की हे आजकालचे भक्त असेच आहेत. तर देव काय म्हणतात, बाई भक्त आणि शेजारच्या गावी तुम्ही म्हणता आम्ही भक्त आहे आणि खुशाल म्हणता आम्ही शेजारच्या गावी जाऊ राहून, याला कोण भक्त म्हणून? हा परस्पर विधान भास आहे, विरोधाभास आहे. हे वास्तव विरुद्ध आहे ना. जो खरा भक्त आहे तो परमेश्वराच्या सन्निधानातच राहणार, तो कधी सोडणार नाही. जशी बाईसा ही भक्तच होती, प्रेमिया होती, म्हणून ती स्वामीच्या सन्निधानात राहिली. अर्जुन हा सुद्धा एक ज्ञानी होता, पण परमेश्वराच्या सन्निधानात. उद्धवदेव, कुंती माता असे बरेच प्रेमीय भक्त होते की ते आपल्या परमेश्वराला सोडून कधी लांब जात नव्हते, सतत परमेश्वराच्या सन्निधानात असायचे.
अहो शेजारच्या गावी जाऊन राहून तुम्ही भक्ती करू इच्छिणाऱ्याने स्वतःला भक्त म्हणून घेणे हा केवळ विरोधाभास आहे. भक्त बी म्हणता, शेजारच्या गावात जाऊन आम्ही भक्ती करू बी म्हणता, आणि भक्ताची व्याख्या अशी नाही होत. भक्त हा परमेश्वरला सोडू शकत नाही. माधव भक्ताचं घ्या, स्वामी गेले असं म्हणतात, त्यांनी लगेच नदीत उडी टाकली आणि स्वतः घेत टाक. बाईसाची तीच अवस्था झाली. म्हणजे जेवढे भक्त आहे ते परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. जसं पाण्यातून मासा बाहेर काढला की जो तसून तडफडून मरतो, तसा हा भक्त सुद्धा काय करतो, तळतळतो, आपला देह सोडतो, आपल्या कुडीतून तो जीवात्मा बाहेर पडतो. इतकं त्याला परमेश्वराची ओढ असते. स्वतःला भक्त म्हणून घेण्यासाठी उत्कंठ भक्तीची गरज असते. देव म्हणतात जो खराच भक्त आहे तो भक्त काय करतो, त्याची जी भक्ती आहे ती उत्कंठ म्हणजे मनापासून तो तळमळीने काय करतो, परमेश्वराची भक्ती म्हणा, सेवा म्हणे. जसे भांडारेकर सतत 16 वर्ष स्वामीच्या सन्निधानात राहिले, पण त्यांनी कधी आपली पाठ दाखवली नाही किंवा कधी पाठ मोरे झाले नाही. म्हणजे पाठ मोरे होऊन ते बाजूला व्हायचे, पण देवाकडे कधी पाठ त्यांनी फिरवली नाही. म्हणजे त्याला खरं म्हणतात भक्त, म्हणजे ईश्वराच्या आज्ञेत चालणारा. तो शेजारच्या गावी राहून कशी करता येईल. भक्ती रसाने ओथंबलेल्या भक्तास परमेश्वर आत्माच असतो. जो खरा भक्त आहे तो परमेश्वरला आपला स्वतःचा काय समजतो, आत्मा समजतो. जशी आपण एखादी आवडती वस्तू आपण तिला सोडून कुठं जात नाही किंवा कुठे तिला बाजूला ठेवत नाही किंवा तिला सोडून जाऊ शकत नाही, तसा हा भक्त सुद्धा परमेश्वराला सोडून कुठे जाऊ शकत नाही. इतकं त्याचं आत्मत्व असतं. मग आत्म्याविना कोणी राहू शकेल काय. मग जसा हा आत्मा आहे, जसं या प्रत्येक शरीरात्मा हा जीवात्मा आहे. हा जीव आणि शरीर जर अलग झालं, देह आणि जीव अलग झाला तर तो संपला. तसा हा जो भक्त आहे तो परमेश्वर म्हणजे माझा आत्माच समजून राहतो. म्हणजे इतकं तो परमेश्वराच्या ठिकाणी लीन झालेला आहे आणि तो परमेश्वराला सोडू शकत नाही, शेजारच्या गावात राहू शकत नाही. आत्म्याविना तो जिवंत राहू शकत नाही आणि आत्म्याशिवाय त्याला चेतनता बी नसते. तो परमेश्वराच्या सन्निधानात असला तरच त्याचे हातपाय हलतील. परमेश्वराचं सन्निधान जर तुटलं तर त्याचे हातपाय गळून पडतील आणि तिथंच त्याचा देहांत होईल. ह्याला म्हणतात भक्त. आणि तू खुशाल म्हणते मी शेजारच्या गावात जाऊन राहील. आत्माशिवाय कुणीच राहू शकत नाही आणि तो जगतो तो केवळ परमेश्वरासाठी. जो खरा भक्त आहे तो परमेश्वरासाठीच जगतो. त्याला बाकी कशाची अपेक्षा नसते. तुमचं धन दौलत इस्टेट प्रॉपर्टी काही असो, नातं गोतं सोयरे संबंध कशाची त्याला अपेक्षा नसते. फक्त देव माझा मी देवाचा ऐशोनी असावे. म्हणजे त्याला स्वतःच्या परमेश्वराशिवाय त्याला बाकी कशाची अपेक्षा नसते. आणि त्याच्या दास्यासाठी एरवी जिवंत राहण्यात जगण्यात त्याला स्वास्थ्य नसते. त्याला फक्त जिवंत कशासाठी राहायचं तर परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला दास्य सेवा घडावी असं त्या भक्ताला वाटत असतं. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी दास्य घडावी, सेवा घडावी या हेतूनच तो परमेश्वराच्या सन्निधानात असतो. त्यामुळे तो परमेश्वराच्या वियोगात क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. जर समजा परमेश्वराचा जर वियोग झाला किंवा परमेश्वराची त्याची जर ताटातूट झाली तर तो जिवंत राहू शकत नाही. उदाहरणार्थ बाईसाचं घ्या. शेंडीला देव अदृश्य झाले तेव्हा बाईसाने आक्रोश केला, घराबाळा मातीत लोळायला लागले. आणि ज्यावेळी परत दृष्टपर होऊन त्यांना भेट दिली तेव्हा मग ती बाईसा सावध झाले. मग बाईसा काय म्हणते देवाला, जी आपण कुठं होते. देव म्हणजे आम्ही रिंगणीच्या झाडाखाली होतो. आता रिंगणीचं झाड केवढं असतं, हरभऱ्याचं झाड असतं आणि त्याच्या खाली आम्ही उभे होतो असे देव डायरेक्ट म्हणते. तिला कसं काही समजणार देव कुठं उभे. म्हणजे भक्त हा परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. हा सिद्धांत आपल्याला बाईसावरनं दिसतोच. अहो साधी उदासीनता स्वीकारून खंतीशी काढली तरी मग त्याचा आत्मा कुडी सोडू पाहतो. देव म्हणतात आम्ही जर एखाद्या भक्ताला आमच्यापासून जर दूर लोटलं की आम्ही इथून जा म्हटलं, उदाहरणार्थ डांगरेशला म्हणले तुम्ही इथून जा, त्यांनी लगेच आपलं मुख चिखलामध्ये स्वमुख चिखलामध्ये त्यांनी हे केलं आणि स्वतःचा देह त्याग केला. म्हणजे तो इतका त्याला भक्त म्हणायचा.
तर अशी भक्ताची खरी व्याख्या आहे. म्हणजे भक्त हा परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. आणि किंचित वियोग केला तर त्याचा आत्मा कुडी सोडून चलनवलन बंद पडून तो मूर्छित बी होऊ शकतो, बाईसासारखा. म्हणजे जर त्याला वियोग झाला किंवा परमेश्वर मला सोडून गेले किंवा मला टाकून गेले किंवा माझे परमेश्वर मला दिशेनाशी झाले की तो काय करतो, आपलं देह खाली टाकून देतो आणि तो मूर्छित होतो, बेशुद्ध पडतो. जसं बाईसांनी का जेऊर मार्गी किंवा करंजखेडला नागदेवाच्या शर्यतीत पैजेमध्ये वियोग होऊन मूर्छित पडले होते. बाईसा सुद्धा असे 2 वेळा मूर्छित पडले होते. अर्थात भक्ताला वियोग नसतोच असे नाही, पण कधी काळी परमेश्वराच्या आज्ञा पालनार्थ आणि सेवादासच्या कार्यार्थ भक्ताला वियोगात जावे लागते. आता काही वेळा असं बी होतं की परमेश्वराच्या भक्तीसाठी म्हणा किंवा परमेश्वराच्या सेवादास्य म्हणा किंवा परमेश्वराची आज्ञा म्हणा म्हणून त्याला काही वेळा दुःख सहन करावं लागतं. पण तो परमेश्वराशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही, एवढी तिथं सत्य घटना आहे. त्याला म्हणावं भक्त. म्हणजे भक्ताची व्याख्या स्वामींनी सांगितली की भक्त कसा असावा. पण तेथे त्याचा आज्ञा पालनाचा अर्थात सेवादासाचा हेतू असतो. आता काही वेळेला वियोग होतो, परमेश्वरासाठी तो दुःखी होतो, पण काही गोष्टी अशा असतात की परमेश्वराची आज्ञा असते, त्या आज्ञेमुळे त्याला सुद्धा थांबावं लागतं. आता आमचे नागदेवाचार्य नाही का, ज्यावेळी स्वामी आमचे गेले उत्तरापंथीला गेले तेव्हा स्वामी नागदेवाचार्याने किती विरह भरला होता. ते कुठं जाऊन पडले होते, त्या ह्याच्यामध्ये भानखेडीच्या जंगलात. अशी भक्ताची अवस्था होती. पण ते ज्ञानी होते, पण भक्तासारखीच त्यांची बी अवस्था झाली होती. अशा वेळी परमेश्वर हननादी थोर अयोग्यता नासण्यासाठी त्याला वियोगाचे दुःख देतात. आता परमेश्वर सुद्धा भक्ताला दुःख देतात, वियोगाचे दुःख. वियोगाचे दुःख म्हणजे जसं एखादी आई बाळाला सोडून जाते आणि मग ते बाळ रडत बसतं आईसाठी, तसा हा भक्त आहे. परमेश्वर आपल्यापासून दूर गेले असं म्हणता क्षणी तो भक्त सुद्धा खूप दुःखी होतो. म्हणजे त्याला काय म्हणतात, वियोगाचे दुःख. म्हणजे वियोगाचे दुःख कोणाला होतात, ज्याला ईश्वराचं हनन घडलं, म्हणजे ईश्वराच्या हननापर्यंत ज्याचा प्रसव गेला, अशा जीवाला वियोगाचं दुःख देतात. वियोगाचं दुःख म्हणजे त्या भक्ताला एक प्रकारे देव वियोग देतात, म्हणजे एक प्रकारे त्याला दुःख देतात, म्हणजे एक प्रकारे त्याच्यापासून त्याला आपल्यापासून त्याला अंतर पाडतात. जसं माधव भक्तासारखं. काय झालं, हा मग ते वियोगाचाच प्रकार. बाईसाला नाही का, बाईसा सुद्धा पुरुष होऊन यायच्या आहे ना, तर पुढच्या निळत येईल ना की बाईसा सुद्धा रुद्रपूरला पाठवे पुरुष होऊन यायचे आणि हा तर सतत रडत राहायचा नागदेवाचार्य स्वामींचं. मग आपले देव येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना विचारायचे ना, आमचा नागदेव कसा आहे काय आहे. मग ते भक्तिजन सांगायचे नागदेव भिक्षा मागणं तो, पण तो त्याचं जेवणामध्ये लक्ष नसतं, त्याच्या भोजनामध्ये लक्ष नसतो, तो सतत दुःखामध्ये असतो, तो सतत रडत असतो, तो वियोग करत असतो, तुमची सारखी आठवण काढत असतो. असे देवाला निरोप यायचे ना. ते का करतात असे देव, की हे वियोगाचं दुःख दिल्याशिवाय ह्याचे जे काही वाईट प्रसव आहेत पूर्वजन्मीचे ते नष्ट होत नाही. जसं त्या विशेष ज्ञानी याला नाही का याचं दुःख असतं आपलं, म्हणजे परमेश्वर त्याला दिसतात पण परमेश्वरापर्यंत तो जाऊ शकत नाही, खूप अंतरावर त्याला परमेश्वर दिसतात. मग तो दुःखामध्ये, तो विरागनामध्ये तो तळमळत असतो. म्हणजे असे वियोगाचे दुःख हे म्हणजे ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराला दुखवलं ते विरागाचे दुःख त्याला तिथं भोगावे लागतात विशेष ज्ञानामध्ये. तसं इथं सुद्धा वियोगाचे दुःख भक्ताला देतात देव. का तर त्याचं जे आता ह्याला सुद्धा महादेवाला सुद्धा ईश्वर हननाचाच प्रसव आला होता ना. स्वामी नाही का झोपले होते तेलंग देशामध्ये त्याच्या घरी, आणि तो मग ते बहिणीच्या संशयावरना तो स्वामीवर नाही का तलवार उचलून धावून आला. मग स्वामीने जेव्हा असं पडदा बाजूला केला आणि त्याची नजर झाली, त्या हातातली तलवार गळून पडली आणि मग स्वामी तिथून निघाले, तो स्वामीच्या पाठोपाठ निघाले.
मग स्वामी त्याला काय म्हणले, मधी नदी होती, तुम्ही नदीच्या पैकी तीरात थांबा, आम्ही अलीकडे थांबतो. तरी तो थांबायला तयार नव्हता, पण स्वामीच्या आज्ञेमुळे तो थांबला. पण तो रोज तिथल्या ब्राह्मण लोकांना विचारायचा, असे आमचे स्वामी आहेत, ते आहेत का, ते काय करतात असे. मग ते ब्राह्मण लोक म्हणायचं, स्त्रीला पुरुषांचं आकर्षण, पुरुषाला स्त्रियांचं आकर्षण, पण ह्या पुरुषाला पुरुषाचं आकर्षण कशाला पाहिजे, म्हणून ते काय करतात, त्याची चेष्टा करतात. काय म्हणता, हा तुम्ही जे म्हणता ना पुरुष आहे, ते पुरुष म्हणे सर्पदंश होऊन गेले, असं खोटं बोलले. असं म्हणता क्षणी तो माधव भक्त 3 वेळा म्हणला, सत्य आहे, सत्य आहे, म्हणजे सत्य आहे म्हणे. असं म्हणता क्षणी त्यांनी उडी टाकली. तो माधव ब्राह्मण वेगळा आणि माधव पाठक वेगळा. माधव पाठक वेगळा, हो, माधव पाठकाचा काही संबंध नाही. माधव पाठक वळा, तो महादेव भक्त, ते तेलंग देशातली गोष्ट आहे, इथली नाही ती गोष्ट. मग ते ब्राह्मण घाबरले, ब्रह्महत्या झाली ना. तो महादेव भक्त ब्राह्मणच होता, आणि हे जे करणारे होते खोटं बोलणं, ही ब्राह्मणच होते. मग ते आले स्वामींजवळ सांगायला की जी म्हणे असं असं आमच्याकडनं प्रमाद घडला म्हणे. मग स्वामी म्हणे ठीक आहे. मग त्यांना ते फावडं खोरं हत्यारं घेऊन बोलवलं, त्यांना खड्डा खोदायला लावला, आणि तिथं त्याचं ते स्वामींनी काय केलं, निक्षेप केला. म्हणजे त्यांच्या हाताने ते हे केलं, अंतविधी केली. म्हणजे एक प्रकारची प्रायश्चितच झालं ना. म्हणजे असं आहे, खोटं बोलू नये, म्हणजे खोटं बोलण्याची सवय ईश्वरापर्यंत जाते. मग एखाद्या चांगल्या कार्यात सुद्धा आपल्याकडनं खोटं बोललं जातं, आणि कळत न कळत असा काही मोठा दोष घडतो की तो ईश्वराच्या ठिकाणी खंतील असा तो दोष घडतो. तर ह्याच्यात सांगायचं म्हणजे काय, वियोगाचं दुःख कसं देतात, ज्याला विश्वहानादी दोष घडतात त्याला वियोगाचं दुःख देतात त्या भक्ताला. अथवा शवादास्यनिमित्त वियोगात असताना देखील भक्ताचा आत्मा तगमगत असतो. मग शवादास्य करताना सुद्धा वियोग देतात देव ना, असं नाही, पण त्यावेळी तो भक्त काय करतो, तगमग करतो. त्याला स्वास्थ्य आणि सुख कोठेच लाभत नाही. त्यामुळे बाईसा रुद्रपूरला जाऊन येताना पार कृश होऊन जाईल. बघा, बाईसांचं उदाहरण दे की बाईसाला जर आम्ही रुद्रपूरला पाठवलं तरी ती येताना कृश, म्हणजे अन्न वगैरे सगळं, झोप निद्रा सगळं तुटत गेलं की माणूस कृश होतो ना, अशक्त होतो, आजारी होतो. अशी त्या बाईसांची अवस्था व्हायची. एकांकीचा महादेव भक्त नदीच्या ऐन गावी ठेवला होता, पण रोज आमच्या गावाहून येणाऱ्या ब्राह्मणांची आतुरतेने वाट पाहत होता. नदीकाठी थांबत असे. ब्राह्मणांना आमच्या महाप्रणयाची खोटीच बातमी सांगितली तरी क्षणात कोसळला. त्याच्या आत्म्यातून कुणी सोडून जायची किंचित काळ लागला नाही, आणि त्यांनी देहांत झाला. म्हणजे ही जी माधव भक्ताची तेलंग देशातली जी घटना आहे, ती घटना आपली देवानी ह्या देमाईसाला सांगितली की ह्याला म्हणतात भक्त. भक्त काही शेजारच्या गावी जाऊन राहत नाही, तर तो स्वामीच्या सन्निधानात राहतो. आणि जो स्वामीच्या सन्निधानात न राहता दुसऱ्या गावात जाऊन राहतो त्याला भक्त म्हणताच येत नाही, ते स्वार्थी भक्त झाले. बाई, तुम्ही म्हणता शेजारच्या गावी जाऊन राहू भक्ती करण, हे कसं शक्य आहे. मग ते देवाईसऱ्या म्हणतात, तुम्ही म्हणता आम्ही शेजारच्या गावी जाऊन राहू, हे कसं म्हणतात आपले एकाईसाला. ती एकाईसाची गोष्ट आहे. आम्ही भक्तीची परीक्षा स्पष्ट करीत म्हणालो. अर्थात एकाईसा अज्ञान दर्शने तर होती, पण तिला वेदबोध काहीच नव्हता. आणि एकाईसा कशी होती, अज्ञान अवस्थेमध्ये होती, तिला एवढं काही ज्ञान नव्हतं. आणि शिवाय कशी होती, तिला वेद आणि बोध बी नव्हता, म्हणजे ज्ञान बी नाही आणि वेदवंत बी नाही. म्हणून आम्ही तिचा नागदेवा करून उपहास करविला, आणि आमच्या निरोपणाचा तिला काही उपयोग होणार नव्हता. हे निमित्त करून आम्ही भक्तिजनासाठी एवढं निरोपण केलं. म्हणजे भक्त कशाला म्हणावं, हे एकाईसाला निमित्त करून किंवा नागदेवाचार्याला निमित्त करून आम्ही भक्तिजनांना भक्ताचं महत्त्व आम्ही पटवून दिलं. आता पुढची लीळा काय बघा. इंद्रभट्ट उपहारी तिवाडी भार्ये दर्शन केळे प्रसाद. म्हणजे इंद्रभट्टाने आमच्या स्वामींना उपार घेऊन आले होते, पण कोणाच्या घरी उपार केला, तिहाडी नावाचा जो ब्राह्मण होता त्याच्या पत्नीने काय केलं, उपार केला. आणि
स्वामींनी त्या भार्याला म्हणजे तिहाडीच्या भार्याला दर्शन बी दिलं आणि तिला केळ प्रसाद बी दिला. त्याच्यावर ही काय केळ आहे ते आता आपण पाहू. एके दिवशी इंद्रभट्टाने सावखेड्याला तिहाडीच्या घरी उपार तयार करविला. म्हणजे सारंग पंडित पैठणचे, पण त्यांनी काय केलं की स्वामींच्या उपारासाठी की स्वामी आता इकडं आले ना जोगेश्वरीला, म्हणून त्यांनी काय केलं तिहाडीच्या, आणि हे जोगेश्वरी सावखेडा हे जवळजवळ आहे, मग तिहाडीच्या घरी जाऊन काय केलं स्वामींसाठी उपार करविला आणि उपाराची पाटी तिहाडीच्या पत्नीच्या डोक्यावर दिली आणि ती तिहाडीची जी पत्नी होती तिच्या डोक्यावर पाटी दिली. कारण भक्तिजनांचं म्हणजे स्वामींचं बी उपार, भक्तिजनांचं बी जेवण, असं सगळं पंक्तीचं उपार, जेवण, भोजन सगळं त्या पाठीमध्ये घालून ती तिहाडीची भार्या म्हणजे पत्नी आली. तिहाडी आमच्या दर्शनीय प्रमुख होता. आता हा तिहाडी आमच्या स्वामीच्या दर्शनाला कधीतरी यायचा अधूनमधून आणि तो मेन प्रमुख होता दर्शनाला येणारा. परंतु त्याची पत्नी पतिव्रता धर्माने वागत होती. पतीला परमेश्वर मानून केवळ त्याच्याच अधीनत्वात राहत होती. आता ती तिच्या पतिव्रताच्या धर्माप्रमाणे राहत होती. तिला काही ज्ञान नव्हतं, ती काही वेदवंत नाही, बोधवंत नाही, ज्ञानी नाही, भक्त नाही, काही नाही. फक्त ते तिच्या घरी उपार केला, तिने त्या देवाला उपार केला, ते उपाराची पाठी घेऊन ती देवाच्या दर्शनाला आली. फक्त तिला पतिव्रता धर्म सांभाळणं हे तिच्या फक्त मनात होतं, बाकी दुसरं काही तिला देणं घेणं नव्हतं. त्यामुळे खडकुलीला असताना ती कधी आमच्या दर्शनाला आली बी नव्हती आणि खडकुलीला आम्ही इतके दिवस राहिलो पण ती कधी आमच्या दर्शनाला आली नव्हती आणि तिने कधीच आम्हाला पाहिलं बी नव्हतं आणि तिने आम्हाला कधी पाहिलं बी नाही की स्वामी कसे आहेत काय हे तिला बी माहिती नाही. पण आता नवराच्या आग्रहावरून किंवा सारंग पंडितांनी तिच्या घरी उपहार केला त्यानिमित्ताने ती नवऱ्यासोबत तिहाडीसोबत ती स्वामीच्या दर्शनाला आली. आता इथे आमच्या दर्शनाच्या हेतूने आली नव्हती, पतीने सांगितले म्हणून ती उपाराची पाटी घेऊन आली. आता ती काय आमच्या दर्शनासाठी आली नाही खास, ती आता पतीच्या आज्ञामुळं ती उपाराची पाटी घेऊन ती आमच्या जवळ आली. ती इंद्रभट्ट आणि तिहाडी इतर तयारी करून तिच्या मागोमाग निघाली. आता ही पाठी घेऊन पुढे निघाली आणि हिच्या पाठीमागं सारंग पंडित आणि ते तिहाडी दोघजण पाठीमागून येत होते. जोगेश्वरीच्या देवळाच्या आवाराचा दारवंटा उत्तराभिमुख होता. आम्ही लघु प्रयासरे जात असताना आवाराच्या दारवंट्यातच तिहाडी भार्या आमचे दर्शन झाले. आता ते तिहाडीची पत्नी डोक्यावर पाठी घेऊन उपाराचं सामान घेऊन येत होती आणि तेवढ्यात देव आपले लघुशंकेला बाहेर चालले होते आणि तेवढ्यात तिला स्वामींचं काय झालं दर्शन झालं. आणि इंद्रभट्टन तिवड हे पाठीमागून येत होते. त्यांच्यासोबत जावे असा तिने विचार केला. आमच्या परिवारात कोणाशी तिची ओळख नव्हती. आता ती पाठी घेऊन आली पण त्या स्वामीच्या सन्निधान जे काही भक्तिजन होती तिची बी तिची काही ओळख नव्हती, स्वामीची बी तिची काही ओळख नव्हती, पण ती स्वामीच्या समोर आली नेमकी पाठी घेऊन. त्यामुळे तिला तसे वाटणे साहजिकच होते. आम्ही दिसतात ती दारवंटात आम्हाला म्हणाली, अहो बाबा जरा पाठीला हात लावा की. तिने देवालाच कामाला लावलं. तिला काय माहिती स्वामी कोण आहे ती, कारण ती कधी आलीच नाही ना स्वामीच्या दर्शनाला. आणि जरी असल तरी स्वामींचे कोणतरी असतील सेवक बिवक असं काहीतरी तिला वाटलं, भक्त असतील कोणीतरी, म्हणून तिने डायरेक्ट त्यांना म्हणजे या पाठीला हात लावा. कळलं का. आम्ही तिची पाठी उतरण्यास मदत केली खरी, कदाचित इतके मोठे स्वामी याचा वेगळाच थाटमाट असेल, त्याची जागा वेगळी, राहणीमान वेगळी असेल, अशा तिच्या अंतरात आमच्याविषयी ग्रह झाला असावा. देव काय म्हणतात, तिला असं वाटत असेल की स्वामी कोणतरी मोठे असतील. आम्हाला बघून तिने स्वामींना वाटलं, तिला वाटतं स्वामी यांच्यापेक्षा कोणतरी मोठे असतील आणि त्यांचा थाटमाटले मोठा असेल. आपण नाही का होतं एकदा आमदार खासदार मोठा की त्याला वाजत गाजत गाड्या बिड्या येतात, तसं ते म्हणजे त्या स्वामींचं काहीतरी मोठा थाटमाट असेल. मग हे कोणतरी साधे असतील म्हणून तिने स्वामीलाच काय केलं, पाठी उतरायला लावली. तिच्या अंतरात तसं काय हे नव्हतं, म्हणजे तिने मुद्दाम केला असं बी नाही, ते अज्ञानावस्थेत तिच्याकडनं ती गोष्ट घडली. सर्वसामान्यासारखे राहते पाहून आम्ही स्वामी असू शकतो असं तिच्या मनात सुद्धा आलं नाही.
सर्वसामान्य नाही का, आपल्या समोर एखादा जर अनोळखी माणूस आला तर हा माणूस कोण आहे, काय आहे आपल्याला माहिती आहे का? पण एखादी मोठी व्यक्ती असती पण आपल्याला माहित नसतं, आपल्याला ती कोणतरी साधी व्यक्ती असेल. आमचे नावे घेऊन विचारले, तिने आमचे नाव घेऊन विचारले, का हो सध्या स्वामीचा कोणता अवसर चालू आहे? स्वामीलाच प्रश्न केला. काय म्हणते की अहो आता स्वामींचा अवसर कोणता चालू आहे? म्हणजे स्वामी कधी पूजा अवसर चालू असते, कधी निद्रा असते, कधी निरोपणाचा अवसर असतो, असं काही ना काहीतरी अवसर चालू असतो. तर ती बाई काय म्हणते, त्याची बारी तयारीची बाहेर म्हणते की स्वामीचा कोणता अवसर असेल, असं स्वामीनंच प्रश्न केला. देव काय करतात पहा, बाई हे नव्हे काय, आता असेच निघाले आणि आता असेच येतील. देव का स्वतः म्हणू शकत नाही ना मी स्वामी आहे म्हणून. मग देव काय म्हणते, हे काय, हे काय, म्हणजे स्वामीचं बोलण्याचा हेतू आम्हीच आहेत ना स्वामी. हे काय, हे काय, आत्ताच निघाले नाही आत्ताच आले. म्हणजे स्वामीनं लघुशंकेला बाहेर जायचं होतं, पण आता याला सगळं स्पष्ट कसं सांगत बसणार. म्हणजे एवढंच म्हणले हे आत्ताच आले, हे आता निघाले आणि लगेच आता आले असं देव म्हणतात. आताच येतील अशी गमतीदार उत्तर देऊन आवाराच्या पश्चिमेस लघु परिसरासाठी निघून गेले. आम्ही आडवळण परंतु यथार्थ सांगितले, पण तिला त्याचा काहीच उमट झाला नाही. आम्ही तिला आडवळणातून तिला उत्तर दिलं, पण तिला काही यथार्थ त्याचं काही समजलं नाही की असे स्वामी का बोलतात ते. आणि स्वामी गेले लघु परिसराला. आम्ही लघु परिसरे सारून पुन्हा तिच्या समोर आलो तरी तिला त्याचे काहीच वाटले नाही. आम्ही लघु परिसराला गेलो, परत आम्ही रिटर्न आलो तर ती तिथंच उभी होती. कळलं ना. आम्ही गुंफेत येऊन आसनी विराजमान झालो, तेवढ्यात इंद्रभट्ट आणि तिवाडी आले. त्यांनी पुन्हा पाठी उचलून तिच्या डोक्यावर ठेवली आणि सर्व मिळून आमच्या दर्शनाला आले. इंद्रभट्टांनी तिवाडीने दंडोत घातले, परंतु ती मात्र तशीच उभी होती. तिवाडी रागवत तिला म्हणले, अगं या स्वामींना दंडोत तरी घाल. तिला अजून बी समजला नाही. या सगळ्या लोकांनी स्वामींना येऊन दंडोत केलं. सगळं काय झालं, सगळे दर्शन घेतात, भेटतात, काय करतात, आणि ही तशीच उभी राहिली. हिला वाटलं आणि कोणतरी दुसरे स्वामी, त्याला आपण दर्शन घेऊ त्यांचं. कोणते स्वामी, ती गोंधळून विचारते. हे काय स्वामी, तुला दिसत नाही काय? तिवाडीने आश्चर्यचकित विचारलं. हे स्वामी समोर बसलेले आहे आणि आम्ही सगळेजण दर्शन घेतो आणि तू खुशाल उभी राहिली आहे, तुला काय वाटत नाही का? तिला उलट काय म्हणतात, ती गोंधळून गेली. तिने आम्हालाच पाठी उतरवण्यास सांगितले होते हे लक्षात आले, त्यामुळे ती खजील झाली. मग तिने देवाला पाठी उचलायला लावली होती ना, मग तिच्या लक्षात आलं, अरे आपण ह्यालाच तर पाठी उचलायला लावली आणि हेच तर स्वामी आहे. म्हणून तिला थोडंसं मनात वाईट वाटलं. अनाहूतपणे बोलून गेली, हे स्वामी आहेत होय? अहो मी तर माझा यांच्याकडे पाठी उतरवली. ती नवऱ्याला काय म्हणते, अहो हे स्वामी आहेत, हे मला काय माहिती, मी यांच्याकडनं तर पाठी उतरवली, म्हणजे पाठी उतरून घेतली, यांना हात लावायला लावलं मी. तिचे वक्तव्य ऐकून तिवाडीला संताप आला. केवढ्याने तरी ओढून तिला म्हणाले, पापिनी पापिनी चांडाळीने, अगं स्वामी कवी तू पाठी उतरून घेतलीस कशी, तुला काहीच कसे वाटले नाही, चल घाल दंडोत आणि स्वामींची क्षमा माग. मग ते तिचा नवरा चिडला, तो रागवला, म्हणजे तू किती पापिनी आहेस म्हणे चांडाळी, म्हणे तू देवाला पाठी उचलायला लावली, स्वामींना पाठी उचलायला लावली, हे केवढं मोठं पातक केलं. आता पहिलं दंडोत घाल आणि क्षमा माग, माफी माग. देव काय म्हणतात, जाऊ द्या हो, त्या आम्हाला ओळखत नव्हत्या, त्यात त्यांचा काय दोष. देव स्वतः तिची बाजू घेऊन म्हणतात, जाऊ द्या म्हणे, चुकलं तिच्याकडनं, तिला काय माहिती विचारलं आम्ही स्वामी तर कोण आहे ते, आणि तिचा काही दोष नाही आणि तिथं आम्हाला ओळखत बी नाही, तर तिला काय माहिती. असे म्हणून आम्ही तिचे सांत्वन केले. दंडोत घालून श्रीचरणा लागली. नंतर पूजा अवसर झाला. सहपंक्ती आरोहण होत असता बाईसने आमच्या ताटातील उच्चिष्ट प्रसाद सर्वांना वाढला. मग नेहमी स्वामींचा त्रिकाळ पूजा अवसर चालायचा. मग पंगत पाणी सगळं झालं की तो स्वामींच्या ताटातील जो काय महाप्रसाद असेल तो महाप्रसाद प्रत्येक भक्तिजनांना बाईसा वाढायची. बाईसा तिलाही वाढू लागल्या, परंतु निराकर ती म्हणाली, मला नका वाढू, परपुरुषाचे उच्चिष्ट मी घेऊ शकत नाही. असं कोण म्हणते?
ती तिवाडीची बायको की म्हणजे परपुरुषाचं उच्चिष्ट प्रसाद मी कसं खाणार, मी पतिव्रता स्त्री आहे, मी पतीचं उष्ट खाईन पण दुसऱ्याचं खाणार नाही. मग तिला अजून मी माहीत नाही की स्वामी कोण आहेत ते, कळलं का. प्रसादाला नकार देणाऱ्या तिवाडी भाऱ्याकडे पाहतच राहिला. तो तिवाडी त्या बायकोकडे पाहत राहिला की अशी काय बोलते म्हणे. सगळे अचंबित झाले, सगळे भक्तिजन बी अचंबित झाले. परंतु ती पतिव्रता धर्माचे पालन करीत आहे हे आम्हाला माहीत होतं. देव म्हणतात ती पतिव्रतेचं पालन करतं त्याच्यामुळे ती निर्दोष आहे, तिला दोष नाही आपल्याला देत आहे. पतीपेक्षा आमचे श्रेष्ठत्व अधिक आहे, तिला आमच्यापेक्षा पतीचं श्रेष्ठत्व जास्त आहे. पण पतीपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे तिला माहिती नाही, तिच्या गणतीची नव्हती. आणि तशी अज्ञान दशेत असल्यामुळे तिला प्रसादाच्या अवमानाचे दोषी लागणार नव्हते. देव म्हणतात तिने जरी आमचा अवमान केला, प्रसाद घेण्याबद्दल जरी विरोध केला तरी आम्ही तिला दोषी ठरू शकत नाही, कारण तिच्या पतिव्रताच्या धर्माचं ती पालन करते. म्हणून आम्ही बाईसांना म्हणालो बाई राहू द्या, दुसरे काहीतरी द्या. देव म्हणतात ते उच्चिष्ट प्रसाद घेत नाहीत ना, नका देऊ, त्यांना दुसरा काहीतरी प्रसाद द्या. मग कोणीतरी केळी अर्पण केल्या होत्या, बाईसा त्या केळी घेऊन आल्या आणि तिला देऊ लागल्या. मग बाईसांनी काय केलं, देव म्हणे ना दुसरं काहीतरी द्या. मग बाईसांनी काय केलं, कोणीतरी केळी आणल्या होत्या स्वामीच्या दर्शनाला आल्यावर, मग त्या केळीचा प्रसाद सगळ्यांना वाटला. मग त्याच्यामध्ये तिलाही केळी द्यायला गेली, केळी देऊ लागली, ती केळी बी घेईना. तेव्हा तिवाडी म्हणाले अहो घ्या स्वामीचा प्रसाद, स्वामी प्रसाद देत आहेत. तेव्हा कोठे तिने केळी घेतली, ती घेत नव्हती. पण तिच्या नवऱ्याने सांगितलं की हे स्वामी तुला प्रसन्न होऊन तुला प्रसाद देत आहे, तर तू हे घे, तुला घ्यायला काही तर दोष नाही किंवा हरकत नाही. मग तिने तो प्रसाद म्हणून ते केळीचा प्रसाद घेतला. म्हणजे जीव स्वभाव कसा असतो पहा, की अज्ञानात परमेश्वर किती अंतरला जातो. हे असं का होतं माहिती आहे का, याला एकच निर्णय की ज्या पूर्व प्रमादामध्ये, पूर्व प्रसवामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी देवपूजेची अवहेलना करतो, पोथीची अवहेलना करतो, ज्ञान काढण्याची अवहेलना करतो, ज्या ज्या आपल्याकडनं अवहेलना होतात तोच प्रसव सन्निधानात म्हणजे ईश्वराच्या सन्निधानात उभा राहतो. ज्या ज्या ठिकाणी आपण देवपूजेला म्हणा, आरतीला म्हणा, किंवा ज्ञान काढायला म्हणा, किंवा तीर्थयात्रेला म्हणा, किंवा ज्ञान घ्यायला म्हणा, ज्या ज्या ठिकाणी आपण अवहेलनेने वागतो, म्हणजे आपण काय करतो निष्काळजीपणाने वागतो, तर ती प्रसव बरोबर ती देवता आपली तिथं उभी करते. म्हणजे स्वामीच्या सन्निधानात बी अशी अवहेलण्याच्या गोष्टी घडतात. हे काय ऑटोमॅटिक नाही घडत, हे पूर्वप्रसवाने घडत असतात सगळ्या गोष्टी. आऊ अत्तंजा ग्रहो श्रवणी दर्शन प्रदान मोदकत्व स्वीकार. आता ही औसाची टीका आहे, आपलं औसाचं हे लीळ आहे. आता याच्यामध्ये काय म्हणतात बघू. एके दिवशी तिघे मातंग जोगेश्वरीच्या दर्शनाला आले. एक दिवस आमचे स्वामी बसलेले होते जोगेश्वरीला आणि तिथं तिघ मातंग दर्शनाला आले. जसं एक चर्मकार ते ह्याला भेटला नाही का स्वामींना, कुठे भेटला, पोळीच्या देवाला. हां, मग तसे तिघ मातंग जोगेश्वरला स्वामीच्या दर्शनाला आले होते. त्या काळात समाज स्पृश्यास्पृश्य विषयी इतक्या हीन पातळीला पोहोचला होता की अत्तंजाच्या नैसर्गिक कळसाचे दर्शन घेण्याशिवाय काहीच उरले नव्हते. मग तो काळ असा होता की ह्या मातंग लोकांना देवळात सुद्धा येऊ देत नव्हते, विहिरीचं पाणी पिऊ देत नव्हते, काही जरी सावली पडली तरी लोक आंघोळ करायचे, ब्राह्मण लोक. म्हणजे इतकं स्पृश्य अस्पृश्य मानलं जात होतं. आणि अशा काळात आपले देव त्या काळामध्ये होते. मग आता याच्यात पहा आता आमचे स्वामी काय करतात. तर त्या काळात अशी परिस्थिती होती, मंदिरात जाता येत नाही म्हणून ते मातंग लोक बाहेरूनच त्या कळसाचं दर्शन घ्यायचं, पण त्यांना देवळात जायचा अधिकार नव्हता. तसं मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेणे ते दूरच, पण आवारात त्यांना सावली जरी पडली तरी त्यांना विटाळ वाटत असे. समाजाच्या हीन मनोवृत्तीची ही परिसीमाच होती, पण त्याला आता इलाज नव्हता. की त्यावेळी अशी परिस्थिती होती की ह्या मातंग लोकांविषयी हे ब्राह्मण लोक लय तुच्छतेने वागायचे. अहो त्यांच्या कमरेला खराटा बांधायचा की ज्या रस्त्यावरनं चालतील तो रस्ता सुद्धा झाडून निघाला पाहिजे, तिथं सुद्धा पाय ठेवायचे नाही, तिथं बी विटाळ होतो. म्हणजे इतकं त्यांच्यावर अन्याय होता.
अत्याचार होता. समाजाच्या हीनमृत्यूमुळे पराश्रमाच नव्हती. आम्ही त्या मनोवृत्तीला कडाडून विरोध करून ती मोडीत काढीत होतो. मग देव ह्या गोष्टीला कडाडून विरोध करत होता की मातंग जर असेल तर तो जीवच आहे ना, तोही मनुष्य प्राणीच आहे. तुमच्या अंगात जे रक्त ते त्याच्याच अंगात रक्त आहे, त्याचे लाल रक्त आहे, तुमचंही रक्त. तुम्हालाही 2 डोळे, त्यालाही 2 डोळे, काय फरक आहे त्याच्यात तुमच्यात? काहीच फरक नाही. मग हा भेदभाव कशा करता? तळाबुडाशी रुजलेला होता. तिची पाळेमुळे सहजासहजी निखडून निघणं शक्य नव्हतं आणि हे मोडीत काढायचं म्हणलं तर शक्यच नव्हतं. कारण त्यावेळेला या मातंगाविषयी, खालच्या चर्मकाराविषयी लोकांची मनोवृत्ती खूप वाईट होती. म्हणजे सगळ्या समाजाची लोक त्यांना वाळीत टाकायचे. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, हे सगळे लोक त्यांना वाळीत टाकायचे. या तिघांनी कळसाला जोहार केला. त्यांच्यातील 2 निघाले, तिसराही चल म्हणाले. आता काय झालं, ज्या जोगेश्वरीच्या मंदिरात स्वामी थांबले होते त्या मंदिराला हे तिघांनी काय केलं, जोहार केला. म्हणजे त्या कळसाला नमस्कार केला, दंडवत केला, त्याला हात जोडले. आणि ती 2 जण होते ते पुढे निघाले आणि हा 1 जण मात्र मागच थांबला. तिसऱ्यालाही चल म्हणाले, परंतु त्याला आमच्या दर्शनाची ओढ लागली होती. तिघापैकी पहिला दुसऱ्याला म्हणलं चल, दुसरा तिसऱ्याला म्हणतो चल, पण तिसरा म्हणतो नाही, मी इथंच थांबणार. का? तर इथं जे कोण स्वामी आहेत त्या स्वामींची मला भेट घ्यायची, मला त्यांचं दर्शन घ्यायचंय म्हणून तो काय झाला, तिथंच उभा राहिला. तळमळ लागली होती. तो त्यांना म्हणाला, तुम्हाला जायचं तर जा, मी येथेच असलेले दैवत पाहिल मगच येईल. जशी ती चर्मकाराची नाही का अवस्था झाली, त्याची बायको ते बाजारातून आले होते पोळीच्या देवाला आणि ती चर्मकाराला बायको म्हणजे चला आपला उशीर झाला, दिवस मावळला आला. तर तो म्हणतो नाही ना, तू पुढं जा, मी इथंच थांबतो. मग तो तिथंच थांबला, बायको गेली पुढं निघून. तसं हे तिघापैकी 2 गेले पुढं निघून आणि तो मात्र 1 जण तिथंच थांबला देवाच्या भेटीसाठी. बाकीचे 2 निघून गेले. मग तो दारवंट्या बाहेर तिष्ठत उभा राहिला. तेवढाच औसा कशासाठी तरी बाहेर जात होती. तिला तो म्हणाला, आई, स्वामींना असे सांगा की वेशी बाहेर एक दास आपल्या दर्शनासाठी तिष्ठत उभा आहे. बघा त्याला किती आवड स्वामींच्या ठिकाणी, की तो काय म्हणतो, औसा नेमकी काहीतरी कामानिमित्त तिथं आली बाहेर आणि तिला म्हणतो, आई, स्वामींना सांगा की तुमचा सेवक वेशीच्या बाहेर, कारण वेशी म्हणजे काय, ती वेशी नव्हती पण ते मंदिराच्या बाहेर होता ना, तो मंदिराच्या आत येऊ देत नव्हती लोक. म्हणतो वेशीच्या बाहेर तुमचा एक भक्त वाट पाहतोय, त्याला तो दर्शनासाठी तिष्ठत उभा आहे, तर तुम्ही काय करा, आम्हाला दर्शन द्या, असं त्या औसाकडे निरोप होतो. तो म्हणतो की दैवत पाहिल्याशिवाय मी जाणार नाही, तरी स्वामीने मला दर्शन द्यावे. देवाला म्हणतो हे माझं दैवत आहे, मला यांचं दर्शन घ्यायचं, स्वामीचं दर्शन घ्यायचं, असं त्या औसाला सांगतो की असं स्वामींनी तुम्ही निरोप द्या. कारण स्वामी आतमध्ये बसले होते ना. औसाने येऊन सगळे सांगितले, आम्हाला त्यांच्या दर्शनाची तळमळ वाढवायची होती, परीक्षा घ्यायची होती, म्हणून आम्ही बाईसाकडून 2 लाडू मागून घेतले. आता तो स्वामीची वाट बी बघतोय, स्वामींना भेटण्यासाठी तो निरोप बी देतो, पण देव मुद्दाम त्याला दर्शन द्यायसाठी लवकर जात नाही. का? तर त्याची जी तळमळ आहे ती तळमळ वाढवायची होती. कारण जेवढी तळमळ करेल तेवढं परमेश्वर आपल्या जवळ येतो, जेवढी तुम्ही तळमळ कमी कराल तेवढं परमेश्वराला आपला अंतर पडतो. मग त्याची तळमळ वाढवायसाठी देव मुद्दाम लवकर न जाता उशिरा जातो. मग देव काय म्हणतात, आम्हालाही त्याची परीक्षा घ्यायची होती, म्हणून आम्ही काय केलं, बाईसाला सांगितलं की 2 लाडू मागून घेतले देवानी बाईसाकडून आणि औसाच्या हाती देत म्हणालो, नायका जा, हे लाडू त्यांना द्या आणि सांगा की स्वामीने हा तुम्हाला प्रसाद दिला आहे, तुम्हाला पाठवणी दिली आहे, तरी तुम्ही आता जाऊ शकता. म्हणजे देवाने त्या औसाला परस्पर सांगितलं की बाईसाकडनं 2 लाडू घ्या, त्याला नेऊन द्या आणि तुम्हाला पाठवणी दिली आहे आम्ही, आणि तुम्ही आता जा, म्हणजे आम्ही तुम्हाला परवानगी दिली जायची, असा औसाकडे निरोप दिला. आता ते औसा काय करते, 2 लाडू घेते आणि त्या याला नेऊन देते मातंगाला. आता तो मातंग काय म्हणतो पहा, औसा गेली, त्याला लाडू देऊन म्हणाली, जाय रे, स्वामी जगन्नाथांनी तुला पाठवणी दिली आहे,
तो जागचा हल्लाच नाही. उलट औसाला म्हणाला, नाही आई, मी दैवत पाहिल्याशिवाय जाणार नाही. बघा त्याने किती हट्ट धरला की मी दैवत पाहीन, मी स्वामींना पाहीन तरच मी जाईन, मी जाणार नाही. त्याला 2 लाडू दिले. त्याला देव सुद्धा म्हणतात जा तू आता, औषधी म्हणते जा तू आता, तुला आता लाडू दिलेत ना, प्रसाद दिलाय ना, आता तुझं काय काम आहे. तो म्हणतो नाही, मला स्वामींचीच भेट घ्यायची, मला स्वामींचंच दर्शन घ्यायचं, ते माझं दैवत आहे, मला भेटायचंच आहे त्यांना, असं त्याने हट्टच धरला. परंतु औसाने त्याचे बोलणे ऐकले नाही. औसाने बोलणे ऐकले नाही. पाठवणी देऊन ती लगेच निघून गेली. मग आता ती औसबी हट्टी, तिने काय केलं, लक्ष नाही दिलं. ते लाडू हातात दिले आणि त्याला जा म्हटली आणि तो काय बोलतो ते ऐकून बी नाही घेतलं आणि ती सरळ निघून आली आतमध्ये. कळलं का? नंतर कितीतरी वेळांनी परत ती बाहेर आली. कोण? औसा. आणि पाहते तर हातात लाडू धरून तो तसाच उभा राहिलेला दिसला. मात्र म्हणजे मधला जो काय काळ गेला 10, 15, 20 तास, अर्धा तास, काय 2 तास, तेवढा वेळ तो तसाच उभा राहिला हातात लाडू घेऊन. म्हणजे केवढी त्याची तळमळ बघा. ती त्याला म्हणाली, अरे अजून तू इथंच उभा आहेस, चक्रधर स्वामी तुला पाठवणी दिली आहे तरी तू काय गेला नाहीस, असं त्याला दरडावून म्हणते की तुला पाठवणी दिली आहे ना चक्रधर स्वामींनी, मग तुझं आता काय काम आहे, तुला आता प्रसाद दिला, सगळं झालंय, मी पाठवणी देते, स्वामींनी तुला पाठवणी दिली, आता तुझं काय काम आहे, आता लाडू तुझ्या हातात पडले आहेत ना, आता जा तू निघून, असं ती कडकडून बोलते. अजून तू गेला नाहीस. तो काय म्हणतो पहा, आई काय वाटेल ते झाले तरी चालेल, पण मी दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. बघा मी किती हट्टी होता. तो म्हणतो तुम्ही मला काही म्हणा, लाख शिव्या द्या, मला मारा, ठोका, काही करा, पण मी स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही, असं त्यांनी हट्टच धरला. त्याने आम्ही दिलेले लाडू आमच्या श्रीचरणी अर्पण करून आमचे दर्शन घेतले. मग दारवंटात उभे राहून त्याला आम्ही दर्शन दिले. मग देव स्वतः उठले त्याची तळमळ पाहून, कारण देवाने विलंब लावला ना, तो एक प्रकारचा भक्तच होता ना. मग देव अशा भक्ताला विलंब मुद्दाम लावतात, कारण तळमळ केल्याशिवाय परमेश्वरातून त्याची जवळकी येत नाही, ते दुःख दिल्याशिवाय ती जवळकी येत नाही. म्हणून स्वतः देव विलंब देऊन मग त्याला दर्शन दिलं, मग त्याला भेट दिली. त्याने आम्ही दिलेले लाडू आमच्या श्रीचरणी अर्पण केले. मग त्याने जे स्वामींनी त्याला जे 2 लाडू दिले होते त्यातले एक लाडू त्यांनी काय केला, परत स्वामीच्या चरणी अर्पण केला. कारण आता स्वामीला भेटायचं मला, स्वामीला द्यायला काहीच नाही, म्हणजे स्वामींनी त्याला लाडू दिले होते तेच लाडू परत त्यांनी स्वामींच्या हातावर ठेवले, दर्शन घेतले. मग आम्ही त्यातील एक लाडू प्रसाद करून त्याला दिला. नंतर तो समाधानाने घरी गेला. म्हणजे देवाने दिलेले 2 लाडू त्याने परत देवाला दिले. त्यातल्या देवाने एक लाडू ठेवला आणि एक लाडू त्याला प्रसाद म्हणून परत केला. आम्ही त्याला दर्शनाचे, भोगभूमीचे, मनुष्यत्वाचे फळ प्रदान केले. मग अशा जीवाला देव काय फळ देतात, तर भोगभूमीचं मनुष्य देह देतात. कारण भोगभूमीमध्ये कसं आहे, सुखी जीवन आहे ना, श्रीमंत जीवन, खाणं पिणं राहणीमिनी सगळी श्रीमंत असतं जीवन. मग अशा भोगभूमीत त्यांना जन्म दिला आणि प्रेतत्वाचे दुःख नष्ट केले. जे प्रतदेहाचं दुःख भोगावं लागतं ना, का प्रतदेह म्हणजे माहिती आहे ना, डोकं मोठं असतं, त्याचा गळा सुईसारखा बारीक असतो, हातपाय काड्यासारखे असतात, पोट रांजणासारखं असतं, आणि अशात तो दुःख भोगतो. त्याला आता मी समुद्र एवढं पाणी पिईन, डोंगर एवढं अन्न खाईन, पण त्याला ती देवता खाऊ देत नाही, त्याला मुदगल्याने हाणतात. असं त्याला ते विकल्पाचं क्रिया जे केले त्या विकल्पाच्या दोषामुळे त्याला हे प्रत्यदेहाचं दुःख भोगावं लागतं. तर अशा प्रकारे स्वामींनी काय केलं, त्या याला प्रसाद देऊन त्याचं प्रेतत्वाचं दुःख प्रतिबंध केलं आणि त्याला भोगभूमीचं मनुष्य ध्येय दिलं.
मोदक प्रदानी अनुचरा प्रसाद प्रशंसा. आता मोदकाचा जो प्रसाद म्हणजे जे लाडूचा जो प्रसाद ज्या मातंगाकांना जो लाडू मिळाला तो लाडूचा प्रसाद देवाने काय केला सगळ्या भक्तिजनांना वाटला. मग तो अत्यंत निघून गेल्यानंतर मग आम्ही त्याने अर्पण केलेला तो लाडू श्रीकरी घेऊन गुंफेत पट्टी शाळेत बीजे केले. मग देवाने काय केलं देवानीच त्याला 2 लाडू दिले होते. त्यांनी परत ते 2 लाडू देवाला दिले. दर्शन घेतलं. देवाने परत त्यातला 1 लाडू त्याला प्रसाद म्हणून दिला आणि एक जो लाडू होता तो देव पट्टी शाळेमध्ये घेऊन आले आणि भक्तजनांना काय म्हणतात, काय रे प्रसाद वीरानो, प्रसाद हवा आहे का तुम्हाला? कुणाला म्हणतात? भक्तिजना. कारण देव नेहमी प्रसाद द्यायचे म्हणजे की भक्तिजन पुढं हात करायचे म्हणजे तुटून पडायचे की स्वामीच्या नावाला कधी प्रसाद खायला म्हणतो असं त्यांना व्हायचं म्हणून हे सगळे तुटून पडायचे. म्हणून देव काय म्हणतात की का हो प्रसाद वीरानो, प्रसाद हवा आहे का तुम्हाला? म्हणजे प्रसाद वीरानो म्हणते कारण जे प्रसादासाठी धडपडतात कारण देव प्रसन्न होऊन देतात म्हणजे हे आनंदाची गोष्ट आहे ना आणि ती योग्यता वाढते ना प्रसादामुळं. म्हणून देव त्यांना म्हणतात प्रसाद वीर. जी म्हणून सगळ्यांनी हात पुढे केले आणि मातंगाच्या हातचा लाडू आम्ही सर्व भक्तजनांनी प्रसाद म्हणून वाटून दिला. मग त्या मातंगाच्या हातचा लाडू लोक मातंगाची सावली पडून घेत नव्हते पण आमच्या स्वामींनी रोज तो मातंगाचा लाडू घेऊन तो प्रसाद करून हे भक्तिजन सगळे ब्राह्मणच होते की पण हे सगळ्या ब्राह्मणांनी ते प्रसाद म्हणून खाल्ला. त्यांनी विकल्पच नाही केला त्या गोष्टीचा. सगळ्या भक्तजनांनी प्रसाद घेतल्यानंतर आम्ही म्हणालो असा प्रसाद घेणे काही नवलच नव्हे. आम्ही डहारात शिरून तेथील चिखल जरी दिला तरी तो प्रसाद महाप्रसाद म्हणून घ्यावा. देव म्हणतात हा एक प्रसाद म्हणून तुम्ही नवल नका समजू पण जर तुम्हाला आम्ही एखादा जर चिखल जरी उचलून दिला किंवा एखादं काय असं जो पदार्थ न खाण्यासारखा जर असा विटलेला कसलाही पदार्थ असो तो जर आम्ही जर तुम्हाला दिला तर तो सुद्धा आम्हाला घ्यावं लागेल. का तर तो महाप्रसाद. कारण ईश्वराच्या हातून आपल्याला जो प्रसाद मिळतो तो महाप्रसाद आहे आणि प्रसाद परमेश्वर जो प्रसाद देतो तो प्रसन्नतेनेच देतो. ते काय वाईट हेतून देत नाही आणि तो जो प्रसाद खाईल त्याचं भलंच होणार. आता मीराबाईला बघा विषाचा प्याला दिला. तिला माहिती होतं का मला विष दिलंय की मला मारणार आहे का काय पण तिचं श्रीकृष्ण महाराजावर एवढी भक्ती होती त्याला खरं भक्त म्हणतात की त्या भक्तीमध्ये ती एवढी रमली होती की त्या भक्तिरसामध्ये ज्यावेळी तिने परमेश्वराचं भजन म्हणायला सुरुवात केलं तर त्या विषाच्या पेलामध्ये तिला श्रीकृष्ण महाराजांचं प्रतिबिंब दिसायला लागलं. तिला असं माहित नाही का हा विष दिलंय मला मारायसाठी सासूनी असं तिच्या मनात सुद्धा आलं नाही पण तिने ज्यावेळी ते घाटा पिलं तर ती जे काय पहिलं सुंदर दिसत होती त्याच्याविषयी ती चांगली आणि सुंदर दिसायला लागली. म्हणजे ज्या विषयामुळं ती काळी कठोर काळी ठक्कर पडणार होती किंवा त्यात मरणार होती तो मृत्यू तर टाळला पण त्या विषाचा अमृत करून ती आणि काय झाली सौंदर्यवान दिसू लागली. म्हणजे परमेश्वराच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला कोणी किती जरी वाईट चिंतलं तरी ते कधी कोणाचं वाईट होऊ शकत नाही इतकं त्या नामात सामर्थ्य आहे. तसा देव काय म्हणतात आम्ही तुम्हाला जरी काही प्रसाद दिला तरी तो तुम्हाला महाप्रसाद म्हणून घ्यावाच लागेल. साधकाने विकार विकल्प पूर्णता नाहीसा करायला हवे आणि साधकाने काय करायला पाहिजे विकार असो विकल्प असो काही असो ह्या दोषाची काय करायला पाहिजे शून्यता करायला पाहिजे. म्हणजे हा दोष आपल्या मनात सुद्धा आणला नाही पाहिजे असं स्वामी संतून सांगतात. मंडळिका नाथोबा नागिनी दर्शना सन्निधान विधी. आता मंडळिका म्हणजे नाथोबाला म्हणतोय मंडळिका आणि नागिनी दर्शन म्हणजे त्याला नागिनीचं दर्शन झालं. ते कसं दर्शन झालं ते पहा आणि सन्निधानाची विधी कशी आहे ते सुद्धा देवाने सांगितलंय. नाथोबावर गोवऱ्या आणण्याचं काम सोपविलं होते. आता ज्यावेळी देव योगेश्वरीला होते त्यावेळी हा नाथोबा काय करायचं गोवऱ्या गोळा करायच्या स्वयंपाकासाठी. गोवऱ्या आणायच्या की रोज तो सकाळच्या पूजा अवसरला मुकायचा. मग त्या गौऱ्या आणायचं मला त्याला सकाळीच जावं लागायचं भल्या पाठीच आणि तो गौऱ्या गोळा करून आणायचा पण नेमका सकाळचा पूजा अवसर त्याचा चुकायचा म्हणून थोडासा तो मनामध्ये जरा दुःखी व्हायचा.
म्हणून तो भल्या पाटे गौऱ्या आणायला जाऊ लागला. एके दिवशी तो गौऱ्या घेऊन आला तेव्हा आम्ही बाहेरच्या पट्टी शाळेवर आसनी उपविष्ट होतो. मग एक दिवस काय झालं, तो सकाळी सकाळी गौऱ्या घेऊन आला आणि तो गौऱ्या घेऊन आला आणि नेमके देव आपले दंत धावन करत होती, म्हणजे मुखमार्जन करत होती. आणि तेवढ्यात हा गौऱ्याचं ते गाठोडे घेऊन स्वामीच्या समोर आला. नाथबाने गौऱ्या उभारल्या, त्या गौऱ्यामध्ये नागिन निघाली. मग ते गाठोडं खाली उतरवलं आणि ते उतरवल्यावर त्याच्यातून काय गेली, मोठी नागिन बाहेर पडली. गौऱ्याच्या फाडीतून एकदम नागिन निघाली आणि सळ करत निघून गेली. ती दिसल्यावर मात्र नाथोबा खूपच भ्याला, आणि त्याच्या डोक्यावर ते गौऱ्यांना तोपर्यंत ती नागिनने काही केलं नाही. पण ज्यावेळी ते खाली टाकलं गौऱ्याचं बाचकं आणि त्याच्यातून ती बाहेरच पडली आणि ती बघितलं, मग तो घाबरला, मग भ्याला. आम्ही शिलेका अशी उभी धरून त्याला रागवत म्हणालो, हे काय मंडळी का, अरे पाहून तरी व्यापार करावा. तू गौऱ्या गोळा केल्या खऱ्या, पण तुला एवढं समजलं नाही की ते गौऱ्या बरोबर ती नागिन ह्याच्यात आली तुझ्या गाठोड्यात. एवढं तुला ध्यान नाही का, तुझं लक्ष नाही का तिथं. अशाने आम्हाला बोल लागेल, म्हणजे आमच्यावर ठपका येईल. अशाने उद्या काही कमी जास्त झालं तर लोक काय म्हणणार, भक्तिजन बाकीचे काय म्हणतात, जी तुम्ही त्याला ह्याला पाठवलं त्याच्यामुळे त्याच्यावर विघ्न आलं, तर तुम्ही जर नसतं पाठवलं तर त्याला नागिन दंश झाला नसता, असा आमच्यावर ठपका येईल. तर असं काही करू नका म्हणे. आवडपूर्वक दास्य करण्यास गेला होतास म्हणून वाचलास, नाही ते एरवी तिने तुला सोडलंच नसतं. देव म्हणले, तुम्ही ज्या व्यापारासाठी गेले तो व्यापार तुम्ही आवडीपूर्वक केलं, आमचं दास्य म्हणून तुम्ही केलं, म्हणून तुम्ही वाचले. नाही ती ह्या नागिनी तुम्हाला काय केलं असतं, दंश केल्याशिवाय सोडलं नसतं. तो नाथोबा काय म्हणतो देवाला, बा काय करू जी, अवसराला मुक्तो म्हणून भल्या पाठी मला जावं लागतं. सकाळचा अवसर चुकतो, मग तो अवसर चुकू नये म्हणून मी भल्या पाठी जातो, म्हणजे मला सकाळचा अवसर तरी बघायला मिळेल ना. पण आता भल्या पाठी गेल्याशिवाय मला अवसर बघायला मिळणार नाही, म्हणून मला सकाळी जावं लागते. नाथोबा स्पष्टीकरण देत म्हणाला, मंडळी का तुमच्यासारख्या आवडीपूर्वक सेवादास्य करणाऱ्या भक्ताला निरंतर अवसर काढत असतो की. तुम्ही असं समजू नका की बा पूजा अवसरला मी इथं हजर नाही, मला गौऱ्या आणायला पाठवल्या, माझा पूजा अवसर चुकला म्हणजे मला एक प्रकारचा दोष लागतो की काय, किंवा मला चांगला काळ स्वामीच्या अवसराचा जो काही मिळायचा तो मला मिळाला नाही, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही दुःख करू नका. हे अवसर काळच तुम्हाला लाभल्यासारखं आहे. तुम्हाला विशिष्ट काळी होणाऱ्या अवसराला थांबण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला काय विशिष्ट काळाला थांबायलाच पाहिजे असं काय ना, तुम्ही तुमचा व्यापार करत जा. एकदा नाही का पोथीमधून नागदेवाचार्याला बाईसांनी पाणी आणायला सांगितलं, बघा लिळा गेली. तर नागदेवाचार्य दुःखी झाले. जी म्हणे बाईसा मला नेहमी निरोपण करत असताना मला नेहमी पाणी आणायला लावते. देव म्हणजे तसं काय नाही, तुम्ही जरी गेले तरी तो तुमचा अवसर तुमच्या लेखी लागणार, आणि लागलं तर आम्ही तुम्हाला परत तो अवसर तुमच्यासाठी आम्ही परत निरोपण करू. आम्ही नाथोबाला समजूत म्हणालो. तो कबूल करून श्रीचरणी लागला. तेव्हापासून गौऱ्या आणण्यासाठी पहाटे जाणे त्यांनी बंद केले. कारण कसं आहे, पहाटे जर गौऱ्या आणायला जायचं तर विंचवा काठीची भीती राहते, अंधारात काही दिसत नाही. आणि कसं आहे, विंचू, इंगळी किंवा सर्प कोणते प्राणी एखाद्या ते गाठोडे जर येऊन बसलं तर काय समजतं आहे. ती नाथोबाची तीच परिस्थिती झाली. नाथोबाने आता आपल्या गौऱ्या आणण्याचं वेळापत्रक बदललं. पहाटे जाणे बंद करून आता तो दुपारी जाऊ लागला. बघा आता पहाटेचा टाइम ती नागिन निघाल्यामुळे तो सोडला. आता दुपारच्या टायमाला, आता दुपारच्या टायमाला काय विघ्न येतं बघा. म्हणजे देवाने सांगितलं ना, अवेळ सवेळ दुपार हिन्नी तिन्नी चुकवावी, हे आपलं वचन आहे ना. की अवेळ म्हणजे मध्यरात्रीचा टाइम किंवा संध्याकाळचा टाइम, आणि सवेळ म्हणजे पहाटेचा टाइम, आणि दुपार म्हणजे भर दुपारी 12चा टाइम, 12 ते 2, म्हणजे हे सगळे विघ्नाची टाइम आहे. तर हे आपल्याला तिन्ही काळ कसे चुकवावे त्याच्यावर जी लीळ आली. आता जी दिली ती सकाळची पहाटेची गेली, सवेळची वेळ गेली. आता आवेळची बघू आपण वेळ कशी असते. आता तो दुपारी जाऊ लागला, दुपारची वेळ. सकाळचा दुपारचा पूजा अवसर पाहून मग जायचा. एके दिवशी आम्ही लवकरच आरोग्याला स्वीकारून पौरुष स्वीकारला.
आता एक दिवस देवाने काय गंमत केली की हा दुपारचा गौऱ्या आणायला गेला, म्हणून देवाने काय केलं, लवकरच आरोगाणा स्वीकारून पौड स्वीकारून नाथोबा ज्या बाजूला गेला त्याच बाजूला आपले देव जातात. लवकर उपवड स्वीकारून आम्ही एक जाड घोंगडं, एक काठी, नाथोबा देवळाच्या आवारात उत्तरेस गौऱ्या आणण्यासाठी गेला होता. आम्ही घोंगडीचा घोंगटा घेऊन, श्रीकरी काठी घेऊन, पायात श्री चरणात पादत्राणे घालून नाथोबा गेला तेथे आम्ही गेलो. आता देव म्हणजे प्रत्येक भक्ताला कसं कसं ज्ञान द्यायचं किंवा कसं कसं कोणते काळ वेळ कसा चुकवायचा ह्या दृष्टिकोनातून देव क्रिया करून घ्यायची. आता देव का अशी डायरेक्ट म्हणू शकत नव्हते दुपारचं जाऊ नका, पण दुपारी गेल्यामुळं काय होतं हे त्याला दाखवायचं होतं स्वामींना. म्हणून देव काय करतात, स्वतः डोकर घोंगडे घेतात, हातात काठी घेतात आणि त्याला कळून येऊ नये की आम्ही आहे म्हणून. आणि जिथं नाथोबा गौऱ्या गोळा करायला गेला तिथंच देव गेले त्याच्या पाठोपाठ. नाथोबा गेला होता तेथेच आम्ही गेलो, तेव्हा नाथोबाने गौऱ्या वेचून गाठोडं बांधलं आणि तो उचलण्याच्या तयारी तितक्यात आम्ही मोठ्याने काय केली, काठी श्रीमुठी भोवती फिरून ओरडून म्हणालो, अरे ए गाठोड्यावाल्या, कोण रे तू? देवच म्हणते. कारण स्वामीने हात डोक्यावर घोंगडे घेतल्यामुळं आणि हातात काठी असल्यामुळं त्याला काय माहिती, तुला आता कोणतरी शेतकरी माणूस असेल आणि आपण गौऱ्या उचलून नेतो म्हणून हा ओरडत असेल त्या शेतातल्या, म्हणून तो काय झालं, ते गाठोडं टाकलं आणि पळत सुटला. कळलं का? मग श्री मुगवटावरती फिरवीत आम्ही ओरडून म्हणला, अरे गाठोड्यावाला, कोण रे तू? रोज तूच का गौऱ्या नेतोस? वाटते हे राखणीचे रान आहे, तुला माहित नाही काय? थांब, तुझे कपडेच काढून घेतो. म्हणजे त्याला खरंच वाटलं हा कोणतरी शेतकरी आता आपल्या मागं लागला, म्हणून त्यांनी गडबड काय केलं, गाठोडं तिथंच टाकलं. असा घाबरला नाथोबा की आम्ही असे म्हणतात तो गाठोडे सोडून गौऱ्या उभारून देऊन धूम पाळायला देखील लागला होता. मग त्याने ते गाठोडं खाली टाकलं आणि तो पळत सुटला. आणि देव हसतायत, गंमत बघतायत की ह्याची काय फजिती झाली. पळताना आम्ही त्याच्या मागे लागतो की काय म्हणून तो पाहण्यासाठी मधून मधून आमच्याकडे पाहत होता. तितक्यात आम्ही श्रीमुकुटावरील घोंगटा बाजूला केला. नाथोबाने आम्हाला पाहिले, मग तो तसाच पळत आमच्याकडे आला आणि दंडोत घालून श्रीचरणी लागला. मग त्या देवाने डोक्यात ते घोंगडं काढलं, तो घोंगाटा, आणि मग त्याच्या लक्षात आला, अरे आपले स्वामीच आहेत, हे काय दुसरं कोणी शेतकरी बितकरी नाही. मग तो पळत आला मागं आणि मग स्वामींच्या पाय पडला, स्वामींना दंडोत घातलं. आणि स्वामी काय करतात पहा. तेव्हा आम्ही त्याला विचारले, काय रे मंडळी, का घाबरलास? आम्ही प्रेम श्रीकर त्याच्या पाठीवर फिरवीत म्हणालो, होय जी. नाथोबाने कबूल केली. मग देवाने काय केलं, ज्या हाताने त्याला काठी दाखवून उभारली होती, त्याला भय दाखवलं होतं, त्याच हाताने स्वामी त्याच्या पाठीवरनं हात फिरवलं, त्याला शांत केलं. आणि त्याला काय उलट देव म्हणतात, तू काय घाबरलास काय? अरे अशा वेळी चोरला देखील मारण्यासाठी बाहेर कोणी नाही, मग तू तर गौऱ्या घेण्यासाठी कसा आलास? अहो, एखादा चोर आला तरी माणूस घरातून बाहेर पडत नाही की ती चोर मारतील आपल्याला म्हणून. आणि तू तर खुशाल गौऱ्या घेऊन गोळा करून निघालायस रानावानातून. काळाचा महिमा स्पष्ट करीत आम्ही त्याला पुढे म्हणालो, मंडळी का, कोणताही व्यापार करताना अवेळ सवेळ दुपार हे तिन्ही चुकवावे. म्हणजे आपल्या देवाचं वचनच आहे आणि त्या वचनावरच ही लीळ आता आली. अवेळ सवेळ दुपार हे तिन्ही चुकवावी. मग कोणत्याही नित्यनैमित्य कार्यासाठी जाणे किती गरजेचे असले तरी आचरत्या पुरुषाने अवेळ म्हणजे संध्याकाळचा आणि मध्यरात्रीचा काळ. मग आचरत्या पुरुषाला बी हा नियम आहे, अस्थिपरीच्या पुरुषाला बी नियम आहे, अटल विजन करणाऱ्या पुरुषाला बी नियम आहे, आणि आपल्यासारख्या साध्या माणसाला आश्रमात राहणाऱ्याला बी नियम आहे, ग्रहस्थाला बी नियम आहे, उपदेशाला बी नियम आहे, सगळ्याला नियम लागू आहेत. मग आपण हे काही गोष्टी पाळत नाही, मग काही ना काहीतरी आपलं संकष्ट येतच. मग देव काय म्हणा, आवेळ. आवेळ म्हणजे संध्याकाळचा टाईम, म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढं आहे की नाही.
आणि मध्यरात्री म्हणजे सर्वसाधारण संध्याकाळी 6 पासून ते रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत ही सगळं अवेळच आहे. म्हणजे त्यावेळेला कसं असतं, भूत खेत सैरा वैरा तांत्रिक मांत्रिक सगळ्या ह्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे हे आपल्याला वेळ टाळायला सांगितली. आणि सवेळ म्हणजे पहाटेचा काळ. आता पहाटेचा काळ हा सात्विक आहे, पण तो कोणासाठी आहे? स्मरण करण्यासाठी. आणि ते कुठं आहे? आपल्या आश्रमात, मठात, मंदिरात, घरात ठीक आहे. पण बाहेर ठिकाणी पहाटेच्या टायमाला या मुक्या प्राण्यापासून जनावरांपासून सुद्धा आपल्याला भीती राहते. कारण एखाद्या प्राण्याचा जर प्रसव असला तर तो डसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जरी पहाटेचा टाइम सात्विक जरी असला तरी तो देवधर्म कार्यापुरतं सात्विक आहे, पण दुसऱ्या व्यापारासाठी तो सात्विक नाही. त्याला ती विघ्न आणणारच देवता. तर पहाटेचा काळ आणि दुपार म्हणजे सूर्य माथ्यावर आलेला असतो, म्हणजे त्या सुमारचा काळ, हे तिन्ही काळ चुकवावे. म्हणजे दुपारचा काळ जो म्हणतात 12 ते 2 हा सुद्धा काळ चुकवायचा. ह्या काळात सुद्धा देवता विघ्न आणतात. या काळात दासे कोणताही व्यापार करू नये. संध्याकाळ आणि मध्यरात्रीच्या सुमार भूतखेता सैरवैर संचार करत असतात. देव काय म्हणतात? आवेळ. आवेळ म्हणजे आपलं संध्याकाळ. आवेळ म्हणजे संध्याकाळ आणि मध्यरात्री. या ठिकाणी भूत काय करतात? सैरा वैरा करतात. तुम्ही बघा, कित्येक लोकांना रात्रीचीच भूतं लागतात किंवा संध्याकाळी त्या भूतांचा फेरा असतो, त्या फेऱ्यात सापडला तरी लोकांना भूतं लागतात. त्या सैर संचार करतात, त्याच्यामुळे ते बाधा आणतात, ते विघ्न करतात. शिवाय अशा वेळी व्याघ्र सर्पाधिक प्राणी आपल्या भक्ष्याच्या शोधात असतात आणि रात्री मध्यरात्री पशुपक्षी फिरतात. म्हणजे वाघ, सिंह असे प्राणी जे हिस्र प्राणी, अस्वल वगैरे, हे असं आड रानात गेल्यानंतर ते प्राणी तुमच्या मागं लागणारच. त्यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता असते. आणि सवेळ म्हणजे पहाटेचा काळ. सवेळ म्हणजे पहाटेचा काळ जरी सात्विक असला तरी तो देवधर्म करण्यापुरता सात्विक आहे, परंतु आड रस्त्याने फिरणं हे घातकच आहे. तरी अंधारात अनेक जीवजंतू भक्ष्य शोधित फिरत असतात. अंधारामुळे त्याची हिंसा होण्याची शक्यता असते. आणि दुपारचा काळ तर तामसच काळ आहे, तोही गणला जातो. त्याच्या परिणामामुळे सत्वस्थ उपजत नाही. म्हणजे आवेळ, सवेळ, दुपार हे तिन्ही काळ असे आहेत की ते तुम्हाला सत्व उपजणार नाही. म्हणजे सत्व भरणारच नाही, तुम्हाला काही ना काहीतरी विघ्न येणारच. म्हणून ह्या तिन्ही वेळा चुकवाव्या. म्हणून देवाने सांगितलं आवेळ, सवेळ, दुपार हे तिन्ही काळ जर चुकवले तर तुम्हाला देवता बी विघ्न आणू शकणार नाही, पशु प्राण्यांपासून बी विघ्न येणार नाही. आणि जो आपला सात्विक काळ आहे तो आपण स्मरणामध्ये किंवा देवधर्मामध्येच करायचा. पण तो आपल्या जिथं आपण स्थानिक ठिकाणी असेल, मठ, मंदिर, आश्रम, घर, दार जिथं आपण असेल तिथंच हा सात्विक काळ आपण काय करायचं? परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवायचा. पण आवेळ, सवेळ, दुपार या तिन्ही काळ आपण जर चुकवल्या तर ह्या देवी देवतेपासून किंवा भूतकेतापासून किंवा अनेक पशुपक्षा प्राण्यापासून आपल्याला विघ्न टळतील, असं देवाने ह्या आवेळ, सवेळ, दुपार या तिन्ही वेळा चुकवल्यास सांगितले. तर अशा प्रकारे ह्या आपल्या 5-6 लीळा झाले. आता पुढच्या अवसरामध्ये, उद्याच्या अवसरामध्ये आपल्याला काय लिहायचं तो आपण बघू. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. आले का लीळा लक्षात? नवरात्राचा आपला पहिला दिवस पार पडला.